40 वर्षे देशाचं रक्षण करून सेवानिवृत्त होऊन घरी परतलेल्या जवानाचं तिवसा तालुक्यात आणि त्यांचं मूळ गाव तळेगाव ठाकूर इथं जंगी स्वागत करण्यात आलं। गणेश बायस्कर असं जवानाचं नाव असून गावी परतलेल्या त्यांना खुल्या जीपमध्ये बसवून बँड बाजाच्या तालात त्यांची मिरवणूक सुद्धा काढण्यात आली होती। सैन्य दलात भरती होऊन देशसेवा करण्याचे अनेकांचं स्वप्न असतं, मात्र हे स्वप्न प्रत्येकाचंच पूर्ण होत नाही। हे सैनिक सीमेवर जीवाची बाजी लावून देशाचं रक्षण करतात, मात्र हा सैनिक जेव्हा देशसेवा करून आणि सेवानिवृत्त होऊन जेव्हा घरी परततो तेव्हा प्रत्येकाचा ऊर अभिमानाने भरून येतो। असाच क्षण तिवसा तालुक्यात पाहायला मिळाला। 40 वर्षे देशसेवा करून घरी परतलेल्या गणेश बायस्कर यांचं गावात आणि तालुक्यात जंगी स्वागत करण्यात आलं। मी आज सकाळी इथे जेव्हा तिवसाला पोहोचलो तेव्हा या लोकांनी माझ्या कर्मचाऱ्यांनी माझ्या सगळ्या मित्रमंडळींनी जे माझं स्वागत केलं त्याबद्दल मी त्यांचा खूप अभिनंदन करतो। आणि मी माझ्या आता इथून माझ्या जन्मगावी जे तळेगाव ठाकूर आहे तिथे मी आता रवानगी होणार तिथे। आणि असेच जर स्वागत गावकऱ्यांनी जर देशासाठी जर केलं, जवानासाठी जर केलं तर फौजमध्ये येण्याची सगळ्यांची इच्छा जागृत होईल, त्यांना बळ मिळणार। 2 दिवसांपूर्वीच गणेश बायस्कर हे सैन्य दलातून निवृत्त झाले। निवृत्तीनंतर त्यांना अनोखी भेट म्हणून तिवसा तालुका माजी सैनिक संघटना यांनी अचानक झालेलं स्वागत पाहून जवान गणेश बायस्कर भारावून गेले। देशसेवा करून गावी तळेगाव ठाकूरमध्ये पोहोचल्यावर संपूर्ण गाव भावूक झालं होतं। जवानाच्या नातेवाईकांनीही इथं गावात हजेरी लावली होती। संपूर्ण गाव सजून धजून उभं होतं। सर्वात आनंद होता तो म्हणजे जवानाच्या कुटुंबाला। जवानाचं संपूर्ण कुटुंब आतुरतेनं वाट पाहत होतं। गोड भरवून त्यांचं औक्षण करण्यात आलं। 40 वर्षे देशसेवा करून ते सुखरूप गावी पोहोचल्यानं सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता।